नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 36 साईज फोरटक्सचं ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कटिंग कसं करायचं हे सांगणार आहे. तर इथे ब्लाऊजची उंची घेते मी. सर्वात पहिल्यांदा पहा, 14 इंच ब्लाऊजची उंची आहे, तर मी इथून 15 इंचावरती उंची घेणार आहे. इथे 15 इंच, अजून एकदा मी असंच 15 इंचावरती मार्किंग करून घेते. गळे छोटे आहेत खूप. पुढचा गळा आहे 5.5 इंच आणि मागचा गळा आहे 6 इंच. तर त्यासाठी मी शोल्डर फक्त इथं 5.5 इंच घेणार आहे. 5.5 इंच, अजून एकदा 5.5 इंच इथं घेणार आहे. इथं मी 5.5 इंच शोल्डर का घेतलेलं आहे? शोल्डर एकदम कमी आहे, कंबर जास्त आहे आणि चेस्ट आहे 37 आणि इथं 33 इंच आपली कंबर आहे. तर त्यानुसारच इथं आपण कटिंग करणार आहे. आणि शोल्डर एकदम असं खूप कमी आहे, तर हे लक्षात घ्या. यासाठी मी इथं 5.5 इंच घेतलेलं आहे आणि 5.25 इंचच इथं मी मुंड्याची उंची घेणार आहे. एक लाईन अशी सरळ ओढून घेते. इथं ओढल्यानंतर आता मला इथं छातीचा चौथा भाग टाकायचा आहे. ब्लाऊजवरती जेवढा आहे तेवढाच इथं टाकायचा. जर अंगावरती माप घेतलं असतं तर आपण यामध्ये लुझिंग ॲड केलं असतं, कारण गळा कमी आहे. परंतु हे ब्लाऊजवरतीच माप आहे 9.25. तर इथे मी आहे असं 9.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. इथे पहा, कमरेचा चौथा भाग 33 इंच कंबर आहे, त्यामुळे कमरेचा चौथा भाग होतो 8.25. त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी प्लस केलं की किती होतात? 9.25. आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन, म्हणजे कमरेचा आणि छातीचा जो भाग आहे तो आपला इथे समसमान आलेला आहे. इथे अर्धा इंच क्रॉस बॅक, सव्वा इंच घेणार आहे मी मुंडा. आणि अशा पद्धतीने मी मुंड्याला आकार दिला. आता इथून सुद्धा असा आकार घ्यायचा. आता आपण हा मुंडा राऊंड मोजूया. मला हवा आहे 8 इंच. तर इथून बरोबर 8 इंच येतोय का पाहूया. तर बरोबर 8 इंच आलाय, पाहू शकता तुम्ही. इथं 8 इंच बरोबर मुंडा घेर भरलेला आहे, त्यामुळे इथं आता आपल्याला काही कमी जास्त करायची गरज नाही. 2.25 इंच शोल्डरची पट्टी आहे, तर इथं मी 3.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. 2.25 इंच आपली इथं गळ्याची रुंदी शिल्लक आहे. पाठीमागचा गळा 6 आहे, 6.5 इंचावरती मार्किंग करून घेऊन इथे मी 2.5 इंचच घेतलेला आहे. पहा, ज्या वयस्कर स्त्रिया असतात ना, त्यांचे गळे असे कमीच असतात. इथं जास्त ब्रॉड नाही करायची, मग इथं कमीच ब्रॉड कट ठेवायचे. 2.5 इंचापर्यंतच ब्रॉड ठेवायचं, त्याच्यापेक्षा जास्त नाही ठेवायचं. आता आपण हे कटिंग करून घेऊया. हा आपला बॅक पार्ट कटिंग झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट कटिंग करणार आहे. तर त्यासाठी इकडून, आता ही बंद बाजू होती तिकडे, आता ही ओपन बाजू आहे. ओपन बाजूकडे आपण इथं पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेणार आहे. तर इथून एक सरळ लाईन ओढून घेऊया आधी. आणि हा जो पाठीमागचा भाग आहे तो आहे असा आता इथं ठेवायचा. तर त्याआधी आपल्याला इथं 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. एक इंच एक्स्ट्रा घेतलं आणि इथं मी हा बॅक पार्ट आहे असं ठेवून ड्रॉ करणार आहे. पहा, इथं तुम्ही पाहू शकता, एकदम काटोकाट असं ठेवायचा. आणि इथे मी आहे असं हा ड्रॉ करून घेते. कुठे कसं किती काय वाढवायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे.
आधी आपण इथं बाहीसाठी किती शिल्लक राहते पाहूया. इथं काय होणार आहे, आपल्याला परत एक्स्ट्रा असं हे जोडावं लागणार आहे. मला इथं बाही 10 इंचाची हवी आहे, परंतु ही कमी पडणार आहे आपल्याला इथे. तर आपण हे थोडंसं वरती घेऊया, म्हणजे बाही कमी नाही पडणार. आधीच आपण हे वरती घ्यायला हवं होतं, तर आता मी हे वरती घेते. तर त्यासाठी आधी मार्किंग करून घेऊया. इथं हा पार्ट असाच ठेवते. इथं हवं असेल तर उंचीचं मार्किंग करून घ्या, काही हरकत नाही. बाहीला आपल्या जोड येऊ नये यासाठी पहा, इथं मी हा पार्ट परत वरती घेऊन इथं हे असा हा ड्रॉ केलाय. इथं चेस्टचं मार्किंग, इथं गळारुंदीचं मार्किंग करून घेतलं. आता हा पार्ट आपण बाजूला करून घेऊ. तर आता हे जे मार्किंग आहे ते आपलं नाही, पहा हे आहे, हे लक्षात घ्या. आता अगदी पाव इंचच असा इथं मुंड्याला आकार द्यायचा, जास्त नाही द्यायचा. गळा आपला 5.5 इंच आहे, 6 इंच मार्किंग करून घेतलं. इथून घेतलं 2.5 इंच. पहा हे मार्किंग सोडून 1 इंच जे घेतलं एक्स्ट्रा ते सोडून मी गळ्याचं मार्किंग करत आहे. इथे पाव इंच हुकायपट्टीसाठी वाढवायचं. वाढवल्यानंतर टक्स पॉईंट घेणार आहे मी. आपला चेस्ट किती आहे, 9.25. त्यामध्ये मी परत 1 इंच प्लस केलं, 10.25. टक्स पॉईंट 10.25 इंचावरती दिला. एक लाईन इथं सरळ ओढून घेतली. ओढल्यानंतर आता इथून आपण क्रॉसपट्टीचं मार्किंग करूया, 2.25 इंच. तर हे पहिलं मार्किंग होतं, हे लक्षात घ्या. इथं आता आपलं पूर्ण उंचीचं मार्किंग आहे. इथं सुद्धा मी 2.25 इंच क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि हे सरळ लाईन ओढून घेते. ठीक आहे. 2.25 इंच क्रॉसपट्टीचं मेजरमेंट इथं झाल्यानंतर क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी इथं मी 1.25 इंच घेतलं आणि हे आता जोडून घ्यायचं. जोडल्यानंतर इथे 3.5 इंचावरती मी मार्किंग करणार आहे. इथून सुद्धा 3.5 इंच घेतलं. आता ह्या आजी असल्यामुळे यांना इथं टक्स जो आहे मेन तो खूप मोठा नको आहे, फक्त अर्धा इंचच पाहिजे, जास्त असा पप नको आहे. म्हणून मी इथं अर्धा इंचच घेतलं मेन टक्स. इथं 1.25 इंच खाली जाऊन हा टक्स असा घ्यायचा. हा आपला मेन टक्स तयार झाल्यानंतर इकडून मी हे 1.5 इंच आणि इकडून हे 1.5 इंच असं घेतलं. इथून हे 2.5 इंच आणि हा आपला टक्स. तर अशा पद्धतीने पहा, हा 1, हा 2, हा 3 आणि हा 4था टक्स आपला तयार झाला. आता इथे आपल्याला वाढवायचं आहे. तर हा टक्स शिवण्यासाठी आपल्याला अर्धा इंच मार्जिन हवं आहे, ते इथं वाढवलं. इकडे हे अर्धा इंच आणि शिलाई मार्जिन जाईल, त्यामुळे इकडे सुद्धा आपल्याला असं अर्धा इंच वाढवायचं आहे. आता उंचीमध्ये सुद्धा जवळपास 1.25 इंच तुम्ही वाढवायचं आहे. पहा बरोबर हे 1.25 इंच आलेलं आहे. तर ते मी अशा पद्धतीने इकडे वाढवून घेतलं आणि हा आकार दिला आणि इथे हे जोडून घ्यायचं. खूप सोपं कटिंग आहे, काहीही अवघड नाही आहे. पहा, तर अशा पद्धतीने हा वरचा पार्ट आपला तयार झाला आहे. आता आपण हा कटिंग करून घेऊया. क्रॉसपट्टी कशी तयार करायची हे तुम्हाला सांगते. हे थोडंसं मी इकडे घेते. मुंड्याचा आकार आता आपला जो आतला आहे ना तो कटिंग करायचा आहे.
पहा हा आपला फ्रंट पार्ट. इथून सुद्धा हे कटिंग करायला विसरू नका. इथून नॉच देऊन घेते मी. चारी टक्सला मी इथं नॉच देऊन घेतला. खूप पफ हवा असेल तर किती टक्स घ्यायचा, इथं जवळपास 1-1 इंच घ्यायचा असा, म्हणजे पफ चांगला क्रिएट होतो. तर हा आपला वरचा पार्ट तयार झाल्यानंतर मी आता इथे क्रॉसपट्टी कटिंग करणार आहे. तर इथे आपली क्रॉसपट्टी निघतीये का आधी हे पाहूया, कारण स्लीव्हसुद्धा खूप मोठी आहे. तर निघेल पहा इथे आपली क्रॉसपट्टी. 8.25 इंच कमरेचा चौथा भाग आहे, त्यामध्ये आपण 1 इंच टक्ससाठी घेतलेला आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. तर भरपूर आहे पहा इथे, या इथे. तर क्रॉसपट्टी 2.25 इंच आपण घेतलेली होती, तर त्यामध्ये आपण आता परत अर्धा इंच मार्जिन 2.25 इंच घेतलं. इकडून सुद्धा असं 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. एक सरळ लाईन ओढून घेऊ. आणि आता इथे क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी 1/2 इंच 0.75 घेतलं आणि अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार दिला. आता ही कट करून घेऊया. बाही कटिंग करून झाल्यानंतर मी दुसऱ्या 2 अजून क्रॉसपट्ट्या कट करून घेणार आहे. आपला हा सिंपल ब्लाऊज आहे, तर यामध्ये आपल्याला 4 क्रॉसपट्ट्या लागणार आहेत. तर बाही कटिंग मी या व्हिडिओमध्ये नाही सांगत, बऱ्याच व्हिडिओमध्ये मी बाहीचं कटिंग झालेलं आहे, सांगितलेलं आहे. तुम्ही पहा, याआधी 2 व्हिडिओ आहेत पहा बाही कटिंगचे. तर बाही कटिंग नाही शेअर करणार. तर हा वरचा पार्ट, हा क्रॉसपट्टी आणि हा आपला बॅक पार्ट कंप्लीट झालेला आहे. अशा पद्धतीने मी तुम्हाला 37 साईज 4 टक्स ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करून दाखवलेला आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.